नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 ऑगस्टचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की सायली आणि अर्जुन तन्वीच्या हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. अर्जुन सायलीला म्हणतो की सायली, आपण ठरवलं होतं ना की तन्वीच्या वागण्याला इग्नोर करायचं, मग आता हे का? त्यावर सायली म्हणते की तन्वीला तिची शिक्षा तर झालीच आहे, पण आता नवीन गुन्हा एक उघडकीला आलाय. ते म्हणजे प्रतिमा आत्यांना चुकीची औषधं देणं. ह्याचा जाब मी तिला विचारणारच आणि ह्याची शिक्षा तिला झालीच पाहिजे. तेवढ्यात आपण बघतो की तन्वी तिच्या खोलीत आराम करत असते. तिकडे एक नर्स येते आणि तिला एका पाण्याच्या ग्लासमधून एक औषध देते. तन्वी ते गटागटा पिऊन मोकळी होते. तितक्यात तिथे सायली आणि अर्जुन येतात आणि त्या नर्सला म्हणतात की नर्स, आम्ही तुम्हाला जे औषध दिलं होतं तन्वीला द्यायला ते तिने घेतलं का? त्यावर नर्स म्हणते हो, तिने पटकन संपवून पण टाकलं. त्यावर अर्जुन नर्सला म्हणतो की नर्स, थँक्यू हे काम केल्याबद्दल, तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील. त्यावेळी तन्वी घाबरते, म्हणते तुम्ही विष विष तर नाही ना दिलं मला? काय होतं, एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली तुम्ही मला काय दिलं? मग तन्वी आरडाओरडा करायला लागते. तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात आणि तन्वी मग डॉक्टरला म्हणते, डॉक्टर, मला मिठाचं पाणी तरी द्या किंवा कोणती ट्रीटमेंट चालू करा, ह्यांनी मला विष दिलंय, मला मरायचं नाहीये प्लीज. पण डॉक्टर काहीच हालचाल करत नाही. तेव्हा तन्वीच्या लक्षात येतं की डॉक्टर सुद्धा अर्जुन आणि सायलीच्या प्लॅनमध्ये सामील आहे. मग अर्जुनला आठवतं की त्याने कसं डॉक्टर आणि नर्सला सांगून तन्वीला एक औषध दिलेलं असतं, म्हणून डॉक्टर काहीच हालचाल करत नाही. तन्वी खूप टेन्शनमध्ये येते आणि अश्विनच्या नावाने आरडाओरडा करायला लागते. मग सायली प्रियाला म्हणते, आपल्या जीवावर कोण उठलं की कसं वाटतं, कळलं ना तुला आता तन्वी? मेंदू चालेनासा होतो, डोळ्यावर अंधारी येते, जीव घाबराघुबरा होतो ना? तन्वी म्हणते, सायली, माझ्या जीवावर बेतून तुला काय मिळणार आहे ग? माझा खून बिन का करायला झालेस? त्यावेळी सायली म्हणते, मी काय तुझी लाडकी मैत्रीण साक्षी नाहीये कोणाचा खून करायला. ही बघ, ही गोळी, साधी गोळी दिलीये तुला, त्यानेच तुझा एवढा जीव घाबराघुबरा झाला. अर्जुन म्हणतो, साधी गोळी देऊन हिचा चेहरा बघ कसा झालाय. तन्वी म्हणते, हे सगळं करून तुला काय मिळणार आहे सायली? कशाला माझ्या मागे लागलीस? एवढी शिक्षा भोगतेय ना मी? त्यावर सायली म्हणते, तू तुझ्या कर्मांची शिक्षा भोगतेस, पण हा जो तू गुन्हा केलायस याची शिक्षा कुठे भोगतेस तू? ती शिक्षा तुला मिळायलाच हवी. त्यावर तन्वी म्हणते, असं मी काय केलंय ग? त्यावेळी सायली म्हणते, प्रतिमा आत्यांना चुकीच्या गोळ्या देत होतीस ना इतके दिवस, डोळ्यावर अंधारी येणं, जीव घाबराघुबरा होणं, सतत भीती वाटत राहणं, हे सगळे प्रकार त्यांना होत. त्यावेळी तन्वी म्हणते, अगं मी असं काही केलेलं नाहीये, तू काय म्हणतेस? तू ऐकून तरी घे माझं. त्यावेळी सायली तिला सगळं सांगते की तू कशा प्रतिमा आत्याच्या गोळ्या बदलून त्यांना चुकीच्या गोळ्या देत होतीस. तन्वी तिला स्पष्टीकरण द्यायला जाते आणि वरून म्हणते की अगं काय बोलतेस तू, हे सगळं मी नाही केलंय, माझ्यावर खोटा आळ आणू नकोस. त्यावेळी सायली म्हणते, माझ्याकडे सगळं पुराव्या सकट आहे, त्याच्यामुळे तन्वी तू आता खोटा ड्रामा करू नकोस. अर्जुन म्हणतो, किती काही झालं तरी तन्वी कधीच तिचा गुन्हा कबूल करणारच नाही. त्यावर सायली म्हणते, बाकीच्यांवर तू धूळ झुकत असशील, पण मला सगळं समजलंय. इथून पुढे तू लक्षात ठेव, अशी चूक तर तू करूच नकोस. माझं तुझ्यावर लक्ष असणार आहे कायमचं, हे नेहमी तू लक्षात ठेव. मग सायली तिकडून निघून जाते. अर्जुन तन्वीला म्हणतो की प्रतिमा आत्याला जर काही झालं तुझ्यामुळे तर तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवत राहीन आणि ही माझी बायको आहे ना, ही तर तुला जेलमध्ये जाऊच देणार नाही, ती डायरेक्ट तुला वर पोचवेल. त्यामुळे खबरदार राहा आता. इथे सुमन मागच्या गोष्टी आठवत असते की नागराज कसा चोरी करता करता पकडला गेलेला असतो आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यावेळी नागराज तिचे संशय नेहमी उडवून लावत असतो. ती नागराजला बऱ्याच वेळेला पकडते, पण नागराज तिला काहीतरी खोटं सांगून तिकडून निसटून जातो. त्या गोष्टी सुमनला आठवत असतात आणि ती म्हणते, रविराज भाऊजींनी इतकं समजावून सुद्धा नागराज त्या महिपतच्या संपर्कात का आहे? एवढी वाईट संगत त्यांना का लागली असावी? आणि आता ही भीती मी कोणाला सांगू? इथे प्रतिमा
तिच्यासोबत घडलेल्या गोष्टींचा विचार करत असते, की कसं तिच्या स्वतःच्या मुलीने तिला चुकीच्या गोळ्या देऊन तिच्या जीवावर उठलीये. कल्पना तिला थोडं समजवत असते, की तू ह्या सगळ्या गोष्टींचा आता विचार करू नकोस. तेवढ्यात तिला सुमनचा फोन येत असतो. सुमन तिच्या तब्येतीची चौकशी करते आणि ती काहीतरी बोलायला जात असते. तेवढ्यात सुमन थांबते. मग प्रतिमा म्हणते, "अगं कशासाठी फोन केलेलास ते तर सांग." मग सुमन काहीतरी कारण काढून फोन ठेवून देते. इकडे सायली अर्जुनला म्हणते, "आपण हॉस्पिटलला आलोच आहे, तर मधुभाऊंना पण भेटून घेऊया." मग ती मधुभाऊ आणि कुसुमताई मधुभाऊंच्या खोलीत जातात आणि त्यांच्याशी गप्पा मारतात. मग डॉक्टर पण तिकडे येतात. डॉक्टरकडे मधुभाऊच्या तब्येतीची चौकशी करतात. डॉक्टर म्हणतात की मधुभाऊंमध्ये बरेच पॉझिटिव्ह चेंजेस दिसत आहे. त्यांची चांगली प्रगती होते. ते लवकरच उठतील असं वाटतंय. मग कुसुम आणि अर्जुन सायलीला म्हणतात की आम्ही जरा डॉक्टरांशी बोलून येतो, तू तोपर्यंत मधुभाऊंशी गप्पा मार. आणि तिकडून ते पळ काढतात. कुसुम म्हणते, सायली तिच्या आईवडिलांबद्दल काही बोलली का? किंवा तिला काही आठवलं का? त्यावेळी अर्जुन तिला सांगतो की ते दोघे पार्कमध्ये गेले असताना काय घडलं ते. सायलीला अचानक तिला बालपणीच्या आठवणी आठवल्या आणि ती चक्कर येऊन पडली. मग कुसुम म्हणते की लहानपणी सुद्धा जेव्हा सायली अशी होती त्यावेळी सुद्धा तिला असं काही आठवलं की तिला चक्कर यायची. म्हणून मधुभाऊंना देखील तिने काही सांगितलं असेल असं मला वाटत नाही. तेवढ्यात कुसुमताईच्या हातून आश्रमाच्या किल्ल्याखाली पडतात आणि अर्जुनला एक कल्पना येते. अर्जुन म्हणतो की सायलीच्या बालपणाबद्दल आणि तिच्या आईवडिलांबद्दल आपल्याला सांगणारं कोणच नाहीये. पण एका ठिकाणी आपल्याला याची माहिती मिळू शकते. ते म्हणजे आश्रम. आश्रमात आपल्याला सायलीच्या बालपणीचे काही क्लूज सापडू शकतात. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात दाखवतात की अर्जुन कुसुमताईशी फोनवर बोलत असतो की आश्रमामध्ये सायलीच्या ज्या काही गोष्टी आहेत ती एकत्र काढून ठेवण्यासाठी. तेवढ्यात तिथे सायली येते आणि म्हणते, "कोणाशी बोलताय तुम्ही? आणि कसलं सामान काढून ठेवायला सांगताय?" त्यावेळी अर्जुन म्हणतो की मी चैतन्याशी बोलतोय केस संदर्भात. तर सायली म्हणते, "ठीक आहे, मला फोन द्या, मी चैतन्य भाऊजींना गणेश पूजनासाठी आमंत्रण देते." त्यावेळी अचानक मागून चैतन्य येतो आणि सायली म्हणते, "माझ्याशी तुम्ही खोटं का बोलताय? कोणाशी बोलताय तुम्ही? बघू मला फोन." आणि फोन हातात घेऊन बघते की कुसुमताईशी बोलतायत. ती म्हणते, "कुसुमताईशी बोलायचंय तर माझ्याशी खोटं का बोलताय तुम्ही?" मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.